विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी कोण नामायची दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. चाडी चोरी भांडवलन वाटा आला भागास. त्यांची आणि दुःखी मई भारती ही नसाई दुका म्हणी ग्राम पशु केला नाशिव आयुष्या. कुळामध्ये असे पुत्र निर्माण होतात, पूर्वजांना अधोगतीला घालतात. काही वर काढीत आणि काही घालतात नाही का. दुर्योधनासारखी दुर्योधनासारखी काही अधोगतीला घेऊन जातात ना. निरंतर चाडी चोरी करणे हे भांडवल त्याच्या वाट्यात आले आहे. चहाडी चांगली नाही, चोरी चांगली नाही. आता लय चालू आहे, फक्त झाकून चालू आहे नाही का. कोण काय मिक्सर, कोण काय करतोय तर कोण काय करतो हे काय तरी नाही का. चोऱ्याचे फक्त जरा कडक कपडे घालून ये. केमिकलचं दूध बनवायचं म्हणजे काय चोरी नाही काय. निरंतर चाडी चोरी करणे हे भांडवल त्याच्या वाट्यास आले आहे. त्याच्या योगाने पृथ्वी दुःख असते, म्हणून त्याचा भार तिला सहन होत नाही. पृथ्वीला भार तर होतोय पापाचा. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीचे झाले ओझे त्यांचे. मग ती पृथ्वी गाईचं रूप घेऊन सगळे देवाकडे जातात ना. सोसवेना भार मजाता. पाप वाढल्यावर भार पापाचा होतो, मग देवाला अवतार घ्यावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शेणार कुत्र्याप्रमाणे असून त्याची आपल्या सर्व आयुष्याचा नाश केला. स्वतःचा तर करतात, पण ते पूर्वजांना त्रास आहे ना तो. अवघडच खेळ आहे. काही पूर्वजांना तारीत्यात आणि काही गाडीत्यात नाही का. आणि आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. गाठोळी धन भाकावी करुणा दावोनी सज्जना किंवा पिढी. ना ठेळाची भक्ती कुचराचे बळ कोरडे वेंगळ मार खाय. सांडव्याची घाली देवाची करंडीन जीवी लाळ त्या धोंडी पूजा दावी. तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद अवघे धिंद धिंद सिंदळीचे. पदरी धन असून जो दुसऱ्या जवळ मज जवळ नाही, अशी करुणा भाकवून सज्जनांना पीडा करतो. ढोंग्याची भक्ती कामात कुचराई करणाऱ्याच्या अंगाची शक्ती निरुपयोगी. ओंगळ असल्यामुळे त्यास मार खावा लागतो. त्याच धर्तीवर अभंग आहे. तसं होणं दुसऱ्याला सज्जनाला त्रास दे ना. ढोंगी भक्ती करणारे रस्त्यावर देवाची संबळी मांडून आतील दगडाच्या देवाच्या पूजेचा पसारा दाखवतो. घरच्या देवाची संबळी कोपऱ्यात टाकून देतो आणि रस्त्यावर एखाद्या दगडाची पूजा करून शोभा दाखवतो. बनावट लोक. तुकाराम महाराज म्हणतात, हे मरकटाचे छंद आहेत अथवा छिनाल स्त्रीचे निंदे ढंग आहे.
आता जागा रे भाईनो, जागा रे चोरनिल्या नाडोनी भागा रे, कैसे असोनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढले. आता नका रे भाई, नका रे आहे गाठीची लुटू लोकारे. तुका म्हणे एकाच्या गाये कारे, जाणून न धरा बस. अरे बाबांनो, आता तुम्ही सावध राहा. कारण काम क्रोध आदी वृत्तीरूपी चोर निघलेले आहे. कोणते चोर? काम क्रोध. काम क्रोधांना चोर म्हणलंय. ते सावध आहे ना. जोपर्यंत ते निघलेले आहेत लिहिणे, तोपर्यंत चुकून देवाकडे पळा. उठले ना ते काय देवाकडे जाऊन द्यायचे नाही. काम क्रोध काही सारखे नाही त्रास देत, काही नाही त्रास देत, पण ज्यावेळेस झोपेला असेल त्यावेळेस भजन करून घ्या म्हणले. एकदा जागे झाले होते का जमून देते का? नाही ना. तोपर्यंत त्यांना चुकून देवाकडे पळा, पुढच्या जन्मात दुःख आहे हे तुम्हाला ठाऊक असून कसे कळत नाही? हे दुःख पुढच्या जन्मात भोगावं लागेल ना. आताच ते दुःख संपून टाकायचं. अरे बाबांनो, तुमचे शिलकेस असलेले आयुष्य लोकव्यवहारात घालू नका. नका करू नका आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आहे त्या आयुष्याचा विनियोग चांगला करावा, ही संत शास्त्र सांगत नाही का? त्याच्याकरताच हा सत्संग आहे. अरे बाबांनो, तुमचे शिलकेस असलेले आयुष्य लोकव्यवहारात घालू नका. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रपंचात कित्येकांना दुःख होत आहे जाणून, तर मी वय का धरत नाही? आता हे आयुष्य मातेराच आहे ना. एक भगवंताचं भजन सोडून जे चाललं ते मातेराच आहे. उखडवच पाठ आहे सगळ्या. चिंतने सरे तो काळ धन्य धन्य म्हणलंय ना. सकळ मंगळ मंगळाची. मुद्दल रतन झाली मग लाभाची काय आली. घरी देऊन अंतरगाठी, राखा पारख्या न सुटी मिठी. घाला पडी थोडेच वाटेन काम, मैंदाचे चेपटे. तुका म्हणे वर्दळ खोटे, फाशी अंतरीच्या कपाटे. अहो जना हो, जर मुद्दलाची जतन होईल तर लाभ होणे शक्य काय सहज आहे. हृदय मंदिरात भावाच्या भांडवला साठली गाठ देऊन काम क्रोधादी परक्या चोराच्या हाती ते लागू नये म्हणून रक्षण करा. मुद्दल म्हणजे आता आपल्याला ते शरीर दिलं ना देवाना. मग एखाद्यानं आपल्याला काही भांडवल दिलं आणि त्याच्यावर नफा कमवायचा असतो. मुद्दल व्यवस्थित राहिलं पाहिजे. मुद्दल गेलं का समजू. तसं हे शरीर म्हणजे मुद्दल आहे ना. याच्यावर नफा म्हणजे पुण्य कमवायचं आणि पुण्यानं देव जोडायचा. आणि मुद्दल जर गेलं रे बाबा, मग गेलंच वाटत, मग डिपॉझिटच जपतं नाही का. शरीर पडलं संपला विषय. काय करीन शरीर पडल्यावर? चालला एक एक दिवस, तास जातोय, सेकंद जातोय, मिनिट जातोय, तास जातोय, दिवस जातोय, आठवडा जातो, महिना जातो, वर्ष जातोय. असं करता करता आयुष्य निघून जात नाही का. म्हणून मुद्दल तरी निदान व्यवस्थित राहू द्या. आणि मग हृदय मंदिरात भावाच्या भांडवलास हातीली गाठ देऊन, ही काम क्रोध अधिक परक्या चोरांच्या हाती लागू नये. कामरूपी मैंदाचा लबाडाचा घाला सूक्ष्म मार्गाने तुमच्यावर पडेल, तेव्हा सावध राहा. म्हणून ध्रुवपदा दर्शवल्याप्रमाणे रक्षण करा. त्यांना लबाड म्हणले काम. भेटावंच वाटत, अजून भेटावंच वाटत, किती का भेटावंच वाटत.
किती काय असलं तरी फार भेटावंच वाटत नाही का? हम्म. देवा देवाचे पैसे पुराण म्हणजे आता काम का साधा राहिला का? हा ना. लबाड. त्याच्यामुळेच म्हणलंय तुकाराम महाराजांनी, त्याला माहित होतं पुढे काय घडणार आहे नाही का? हो. म्हणजे काय काय कुठं स्टेप गेली माणसाची नाही का? हो. किती लोभ किती असावा, काही त्याला मर्यादा राहिली नाही, काही नाही, काय काय आहे, कोणाचं पापाला लोक घाबरणार, काहीच घाबरणार. त्याचा परिणाम काय होईल भीतीच नाही राहिली ना. हो. बोकळला सगळं, बोकळला पार. कली मातलं याला म्हणतात बरं का. हम्म. हे कलियुगाचेच लक्षण आहे. कली काय करू शकतो, एखाद्याच्या अंतःकरणात किती लोभ निर्माण करू शकतो नाही का? हो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरणात कपटाची फाशी देऊन बहिष्कारी जन्म मिळवणे, वरवर भक्ती करणे खोटे आहे. त्याला एकच पर्याय, परमार्थात राहणे आणि शुद्ध राहणे, पवित्र राहणे, मग शांत राहतं. म्हणजे आहे तेवढेच समाधान नाही का? हम्म. आहे तेवढ्यामध्ये समाधानी राहणं फक्त परमार्थातच राहू शकतं. तो बी अंतरंग परमार्थ पाहिजे, शुद्ध परमार्थ पाहिजे, पवित्र परमार्थ पाहिजे नाही का? हम्म. ढोंगाच्या परमार्थानं काय होत? मग ती त्वरेत करणार. मग अंगाच्या अनुभवे काही वाईट बरे ठावे, झालो देहीचा देखना नाही मागे पुढे म्हणा. ओस वस्ती ठावी परी हे चाली दुःख पाय. तुका म्हणे घेऊ देवा सवी करुणी बोळावा. मला स्वतःच्या अनुभवाने एक वाईट एक बरी अशी कळून आली. या दोहींचा साक्षी झालो याकरता मागे झालेले पुढे होणारे माझ्या मनास येत नाही. हे गाव ओस आहे असे ठाऊक असून त्या गावात जाणे दुःखप्रद आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या करता मार्गाने सुरक्षित पोहोचणारा देव बरोबर घेऊ. थोडासा कधी कधी महाराज रूपक करतात. आपल्याला योग्य ठिकाणी सुरक्षित नेणारा फक्त कोण आहे? देव आहे, संत आहे नाही का? हम्म. म्हणून पावावे ठायाऐशी सवे बोलतया, भावाऐशी क्रिया राखे, खोट्या खोटेपणे वाके, न ठेवा अंतर काही भेदाचा पद. तुका म्हणे जीवे भावे सत्य मानवी जे देवे, आम्हा मुक्कामा सुरक्षित पोहोचाव याची देवाशी बोलू. जसा ज्याचा भाव असेल तसे वर्तन देव त्याच्याशी ठेवतो, आणि खोट्याची वाटोळे खोट्याने होते हे निश्चितच आहे. हम्म. आतापर्यंत किती काळापासून इतिहास पाहिला, शास्त्र पाहिले, खोट्याचं खोटच होणार, खऱ्याचं खरंच होणार, फक्त थोडा वेळ लागतो नाही का? हो. म्हणून सत्य हे कधीच झाकत नाही. सत्य फार श्रेष्ठ आहे. सत्याच्या वाट्यानं चालावा. म्हणून खोट्याचे वाटोळे खोटेपणानेच होते. म्हणून आम्ही देवाशी थोडा देखील भेद ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खरे हे देवाला मनापासून मान्य आहे. आता देवाचं स्वरूपच आहे ना. हम्म. सत्य बोले मुखी, दुःखी अनेकाच्या दुःखी. हिच विष्णूची महापूजा अनुभव नाही. सत्य बोले तरी जोडी हरी ठोकासाठी, असं एक प्रमाणे आता येणारच आहे पुढे ते आपल्याला. हम्म. ते सत्य किती समाधान लय असतं सत्य. हा. खरं वागणाराचं जे समाधान असतं ना, त्याचा 24 तास उघडा व्यवहार असतो नाही का? हम्म. काय झालं, त्याचा कॅमेरा चालूच आहे ना वर. हा. हे कॅमेरे फक्त काही दुकानात ठिकाणात तिकडे तिकडे ते ठराविक ठिकाणी आता हे. हा. पण याचा कॅमेरा चालू येतो कोणी का? नाही ना. तो कधीच बंद नसतो.
रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यावर वरून. हम्म. प्रत्येकाच्या मशिनरी बसवलेलीच आहे नाही का. हा. ते खऱ्याचं समाधान फार मोठं असतं. काही नका त्रास होईल, पण खरं सत्य सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून देवाला सत्य फार आवडतं. हम्म. कारण देव सत्याची बाजू धरतो. हा. कोणी असलं त्याला जवळचा आणि ठेवायचा अजिबात नाही. खरीची बाजू धरणार तो, हम्म. नाही का. हा. मोल देऊन या साठवावे दोष, नाटाचे ते वेश पाहून या हरिदासा मुखी हरिकथा कीर्तन तेथे पुण्य विशेषता. हळीतील वस्त्रे गोपिकांच्या वेशी पाप त्या सारीशी मात्र गमन. तुका म्हणे पा कैशी झाली जन सेवा भक्तीन रसी गोडी. नाटकात व तमाशा स्त्रियांचा वेश घेणाऱ्या नटास कधी पाहू नये. ते पैसे देऊन पाहतात, ते द्रव्यद्वारा दोष विकत घेतात. काय आता ते तसं योग्य नाहीच नाही का. हम्म. देवानी केलेली चरित्रे विरक्त हरिदासाच्या मुखाने श्रवण करा. हम्म. चरित्र कोणाच्या मुखाने श्रवण करावा. हं? हरिदा. एखादा विरक्त भेटावा आपल्याला, मग त्याच्या मुखानं जर श्रवण केलं तर मग विशेष पुण्य. नाही तर मग काय, जो विरक्त नाही ना त्याचा परिणाम नाही होतो. समोरच्यावर परिणाम होत नाही. विरक्ताचं काय आहे, देह ब्रह्मरूप म्हणलंय. विरक्ताला तर जो विरक्त महात्म्याच्या मुखातून जे निघतंय ना फार दिव्य असतं. म्हणजे विरक्तीने तिथं कायच ज्ञान आणि कायच काय आलं नाही का. हम्म. म्हणजे चोरच राहते तिथं. देवानी केलेली चरित्रे, रामचरित्र असन, कृष्ण चरित्र असन, कच्छ, मत्स्य, वराह, वामन, परशुराम, काय जी देवाची अनंत चरित्र आहे नाही का. हम्म. म्हणजे देवाचं चरित्र हे विरक्त महात्म्याच्या मुखातून जर ऐकलं म्हणले मग विशेष पुण्य आहे. हम्म. नाटकी लोक कृष्ण गोपीचे वेश घेऊन आता काय आहे ते बरं आहे नाही का. हम्म. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात आहे तो विषय थोडा. गोंदवलेकर महाराजांचे त्यांना ते आवडत नव्हतं. हम्म. आता हे करताय ना, कोण रामाचं पार्ट करतंय तर कोण कृष्णाचं करतंय तर कोण कशाचं करतंय. अरे आचरण काय म्हणले, काय कृष्णाचं पार्ट करतो नाही का. हो. हा, येणेपणा झाला तो आता फार. काय रामाचं आचरण, हम्म. काय त्या रामाचं वैराग्य, कुठं कोणाचा पार्थ करावा, काय काय करताय चाललंय काय कळत नाही. आणि मग काय त्याच्यापासून चांगलं नाही ते. मातृगमनाचा दोष आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पहा बरे जन कसे सेवा भक्त करीत असून विषय रसाच्या ठिकाणी सटावले नाही का. हम्म. याच्यापासून सात्विक नाही परमार्थ तो. हं? विकृती तयार होतात त्याच्यापासून. हं? शुद्ध परमार्थ काय फार अवघड अवघड. न बोललेलं चांगलं. बहु दक्षिण आलो सोसून यावन विठोबा विसाविया पडोदी पाया पाहता काकुलती. आलो सोशिली फजिती केली तुझ्यासाठी तुका म्हणे एवढी आटी. देवा आजपर्यंत अविद्यावनातील दुःख सोसून बहु कष्टी झालो. अज्ञानामध्ये हम्म. किती दुःख सोसलंय, काही त्याला का माफ आहे का. सारखा वळसा चालू आहे, चालू आहे, जीव झालाय.
कोडगा. या करता ही विश्रांती देणाऱ्या विठोबा. याला विश्रांती पाहिजे त्यानं भगवंताचं नामस्मरण करावं नाही का. हम्म. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, असे न करावा परता जीवा. नाजीच नाही लागू कायच, हा. कशाच्या आज नादी नाही लागू. आपलं शुद्ध भगवंताचं नामस्मरण करावं. थोडा टायमानं काम होईल पण मग ती गॅरंटीड होईल असं आहे. हम्म. काय शुद्ध परमार्थ आहे. तसं पाहिलं तर परमार्थाला खर्चच नाही हो काही. काही नाही ना. काही लोकांना असं वाटतं आम्हाला काय कुठं जाता येत नाही, येता येत नाही, आमची तारांबळी आमकं तमकं. अरे तुकाराम महाराजांनी इतकी तारमळ आहे कोणाची आज सध्या. हं? नाही ना. नाही. इतकी तारांबळ तर कोणाचीच नाही. त्यांना अडचण नाही आली मग आपल्याला काय येणार नाही का. हा. त्याकरता हे विठोबा विश्रांती देणाऱ्या विठोबा तुमच्या पायावर मस्तक ठेवू द्या. त्या योगाने सर्व दुःखाचा परिहार होईल. आजपर्यंत पुष्कळ फजिती सोसली. आता काय, एक बाई गेली पंढरपूरला, आषाढीला गेली. आता तिच्यावाली पोरगी होती, हम्म. गर्दीत हुकली. हा. आता गर्दीमध्ये पोरगी हातातून सुटल्यानंतर तिची काय अवस्था झाली असन. हम्म. काय लागली रडायला. मग तिचा पदर कुठं, तिचे केस काय तर काय 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 घामाघूम झाली. आणि याला त्याला विचारायची माही फजिती पाहिली का. माही फजिती पाहिली का. आता लोक दिसते तिची फजिती काय पाहिली. तिच्या पोरीचं नाव होतं फजिती. तसं आजपर्यंत भरपूर फजिती झाली. प्रत्येक जन्मात फजितीच आहे ना हो. हो. हं. बहुत तास काकुलती आलो तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या करता एवढी आटाआटी केली. कागा धर्म केला सोन सत्तेचा आपुला, उभा उभी पाय जोडी नाता फाको निधी घडी नको सोडू ठाव. आता घेऊन निधी वाव तुका म्हणे इच्छा तैसा करीन सरिसा. देवा आमची सत्ता तुझ्यावर असून तुझ्याजवळ काही मागणी आहे, तू आम्हाला धर्माचे केलेस. त्वरित पाय जोड आता तुला घटकाभर देखील आलोचना. तू आपल्या ठिकाणी सोडू नकोस, मी तुला अवकाश विसावा देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपल्या इच्छेप्रमाणे तुला करायला लावी. देवावर सत्ता गाजवतात हे संत. देवावर सत्ता यांच्यावाली. हा. काय अधिकारी संतांचा. तुमची तो भेटी नवी अशी झाली कोरडी बोली ब्रह्मज्ञान. आता न बोलावी ऐशी वाटे देवा, सांग न करावा कोणाचा. तुम्हा निमित्ताशी सापडले अंगणे दावा, संग विचारिले तुका म्हणे माझी राहिली वासना, आवडी दर्शना अशीच होत. देवा तुमची भेट होत नाही असे झाले, आता कोरडे ब्रह्मज्ञान प्रतिपादन करणे व्यर्थ आहे. ब्रह्मज्ञानाना जीव मुक्त होतो. हम्म. सर्वात श्रेष्ठ ब्रह्मज्ञानाची. हम्म. ब्रह्माचं ज्ञान म्हणजे देवाचं ज्ञान, म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे तत्वज्ञान, म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान नाही का. हा. पण कोरडं नको, शब्दज्ञान नको, अनुभवाचं असावं नाही का. हम्म. अनुभवाविना सगळी बडबड म्हणले. ब्रह्मज्ञान जीवाला मुक्त करतंय पण ते अनुभवाचं पाहिजे. हा. म्हणून देवा कोणाबरोबर संगती करू नये व बोलू नये असे मला वाटते. आता जिकडे तिकडे कोरडाच म्हणल्यावर मग काय करावं नाही का. हा. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत.
हर युग में अवतार धरे फिर संतन के संग. पण प्रत्येक काळात संत असतात. नाही का? हा. प्रत्येक काळात संत असतात. दुर्मिळ आहे. कमी हे ठीक आहे. पण आहे. हा. नाही असं नाही. प्रत्येक काळात संत असतात. कसे चालन कसं? हम्म. देवाचं कार्य संत करतात ना. हा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. त्यामुळं मी असंग या निमित्ताने अंग तुम्हाला सापडल्यामुळे कोणाला आपली संगती देऊ नये असा तुम्ही विचार केला काय? तुकाराम महाराज म्हणतात मला तुमच्या दर्शनाची प्रीती असल्यामुळे वारंवार तीच वासना होत आहे. तुकाराम महाराजांना फक्त देवाचं दर्शन लागतंय, फक्त पांडुरंग लागतोय. तेने विना जीवा सुख नव्हे. देवाशिवाय सुख नाही. फैसलाच करून टाकला नाही का? हा. देव पाहिजे असन, सुख पाहिजे असन, बस सुखरूपायचा दुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी म्हणून देवा तुकाराम महाराज म्हणतो मला तुमच्या दर्शनाची प्रीती वासना म्हणजे मला तेवढी इच्छा फक्त एकच आहे का पांडुरंगाचं दर्शन व्हावं, बाकी काही नको. न लगेच मुक्तीधन संपदा आहे त्याची आम्ही मागो तुझ पाशी, नव तुझायची क्रिया नसते, न बोलावी वरमे तोच बरी दिसेन, प्रगट ते कैसे गुण करू. एकाऐशी एक देवयाचा मुळा का तुम्ही गोपाळा नाही ऐसा, तुका म्हणे लोका नाही कळू आले करावे आपुले जतन तो. देवा जे तुमच्या पाशी आहे तेच आम्ही मागतो. तुझ्याप्रमाणे जवळ असून न देणारे क्रिया नसता आम्ही ते तुमचे वर्म जनामध्ये काढून हे मला बरे दिसत. कारण तुमच्या सारखा मोठ्याचे गुण प्रकट कसे करावे. गोपाळा एकाला दिले त्याप्रमाणे दुसऱ्याला द्यावे हा तुमचा रिवाज का नसावा. ध्रुवाला दिलं, प्रल्हादाला दिलं, आम्हाला का नाही देऊ नाही का? तो तर समी, तो तर सारखा आहे ना, सगळ्यांवर सारखं प्रेम करणार मग तो आम्हाला असं का? करम महाराज म्हणतात आपले गुण लोकात प्रगट झाले नाही तोपर्यंत आपला मोठा होणार. थोडक्यात देवाला बोलतात तुकाराम महाराज अभंगातून देवाला बोलतात. बऱ्याच अभंगामध्ये सडीतोड बोलतात देवाला, या ठिकाणी भांडतातही बी देवाशी. असे बरेच प्रकरण अभंग आहे नाही का? तळमळी दर्शनाची सगळ्यात महत्वाचं अंतःकरणामध्ये येई धावनिया विलंब का वाया लावी याला कृपाळी. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, कोठे गुंतली समाये विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. न करी आता आळसा वेरू, व्हावया प्रगट कैसा दुर्यांतरो. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कोठे गुंतली समाये विश्वव्यापके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. नेघे माझी वाचा विसावा. आता ही वाचा काय विसावा घेणार नाही. विठ्ठल 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 म्हणा.
नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कोठे गुंतली समाये विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. विठाबाई विश्वंभरे छेदके. म्हणून दर्शनाची प्रीती असल्यामुळे वारंवार तीच वासना, तीच इच्छा का तुम्ही मला दर्शन द्यावं, जीवन कृतार्थ करावं. हीच जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा आहे. आपली तीच इच्छा आहे, आपली दुसरी काय नाही का. हा. म्हणून चिंता जावी, काळजी जावी, भीती जावी, समाधान प्राप्त व्हावं, शांती प्राप्त व्हावी, दैवी संपत्ती प्राप्त व्हावी, जीवन कृतार्थ व्हावं. अशा पद्धतीनं आता आपले किती अभंग झाले? 734 अभंग झाले. पुंडलिका वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु